हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत औरी. विद्यार्थी मित्र, 12वीच्या एक्झाममध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले अशा संपूर्ण विद्यार्थ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. काही विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क मिळाले असतील, काही विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळाले असतील. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळाले त्यांनी निराश होण्याचं कारण नाही, त्यांनी हताश होण्याचं काही कारण नाही. कारण करिअरचे अनेक ऑप्शन आपल्या देशामध्ये अवेलेबल आहेत. म्हणून कमी मार्क मिळाले म्हणून न्यूनगंड बाळगण्याची काहीही गरज नाही. आता बघा, 12वीमध्ये जे विद्यार्थी पास झाले त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे तर बघा, आपल्या देशामध्ये प्रामुख्याने आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स ह्या 3 ब्रँचेस आहेत. आता 12वी पास झाल्यानंतर विद्यार्थी BA ला ऍडमिशन घेतात, BA झाल्यानंतर MA ला ऍडमिशन घेतात किंवा BSW बॅचलर ऑफ सोशल वर्कर्स किंवा मास्टर ऑफ सोशल वर्कर या अभ्यासक्रमाला ऍडमिशन घेतात. काही विद्यार्थी MPSC ची तयारी करतात, काही विद्यार्थी UPSC ची तयारी करतात. आता कॉमर्स शाखेचे विद्यार्थी BCom, MCom ला ऍडमिशन घेतात. उच्च शिक्षण म्हणून काही विद्यार्थी CA, चार्टर्ड अकाउंटंट, CS म्हणजे काय, कंपनी सेक्रेटरी ह्या अभ्यासक्रमाला ऍडमिशन घेतात. त्यानंतर आहे सायन्स शाखा. सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना अनेक करिअरचे ऑप्शन अवेलेबल आहेत. सायन्स शाखेचे विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकतात, फार्मसीकडे वळू शकतात, मेडिकल सायन्स याच्यामध्ये MBBS डॉक्टर, BMS डॉक्टर, BHMS डॉक्टर, फिजिओथेरपी, ऍग्रिकल्चर कडे सुद्धा सायन्स शाखेचे विद्यार्थी जाऊ शकतात. आता महत्वाचा प्रश्न आहे की 12वीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडले त्यांनी कुठे जायचं. 12वीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडले त्यांच्या करिअरचं काय. तर त्यांच्यासाठी दुसरं कुठलं करिअर आहे की नाही, किंवा करिअरवर ह्या मार्कचा त्यांचा काही इफेक्ट पडतो का ते आपण पाहणार. आता 12वीमध्ये 2 ग्रुप असतात. एक PCM ग्रुप. PCM ग्रुप मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ हे 3 विषय येतात. प्रत्येकी 100 मार्काचे हे विषय असतात आणि 3 विषयाचे 300 मार्क. म्हणून जे विद्यार्थी इंजिनिअरिंग कडे जाणार आहेत त्यांना पर्सेंटेज किती मिळाले 12वीमध्ये याला महत्व नाही, तर त्यांचे ग्रुपिंग मध्ये किती मार्क आहे याला जास्त महत्व. म्हणजे काय, 300. आता उदाहरणार्थ ओपन कॅटेगरीचा स्टुडंट आहे, तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ त्या 3 विषयाचे 300 मार्क. त्या 300 पैकी CET शेल तर CET शेलची एक
कॅप राऊंड प्रोसेस असते. त्या कॅप राऊंड प्रोसेससाठी ओपन कॅटेगरीतल्या स्टुडंटला 300 पैकी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ ह्या ग्रुपिंगमध्ये कमीत कमी 135 मार्क गरजेचे असतात. याच्यात 135 पैकी जास्तीत जास्त 1 मार्क कमी असला तरी ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी सीईटी सेलच्या कॅप राऊंड प्रोसेससाठी एलिजिबल होऊ शकतो, म्हणजे 134 मार्क. हे झालं ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी. आता SC, ST, OBC, SC, ST, OBC, EWS, ACBC ह्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा 300 पैकी सीईटी सेलच्या कॅप राऊंड प्रोसेसला एलिजिबल होण्यासाठी 120 मार्काची आवश्यकता असते. याच्यामध्ये सुद्धा 1 मार्क कमी असेल म्हणजे 119 मार्क असतील तरी ह्या कॅटेगरीचे विद्यार्थी सीईटी सेलच्या कॅप राऊंड प्रोसेससाठी एलिजिबल होऊ शकतात. त्यामुळे इथं 12वी मध्ये कमी मार्क पडले तरी त्याचा फारसा इफेक्ट इंजिनिअरिंगच्या प्रोसेसवरती, ऍडमिशन प्रोसेसवरती पडू शकत नाही. हे झालं इंजिनिअरिंग विषयी. आता ग्रुपिंग मार्क जर समजा कमीच पडत असतील तर सीईटी सेलनं काही विषय रिप्लेस करण्याची सुद्धा सोय अवेलेबल करून दिली आहे. आता बघा, PCM ग्रुपमध्ये फिजिक्स आणि मॅथ हे 2 विषय कंपल्सरी आहेत. हे 2 विषय रिप्लेस करता येत नाही. मग राहिला विषय केमिस्ट्रीचा. केमिस्ट्रीमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क असतील तर केमिस्ट्रीच्या ऐवजी बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा ॲग्रिकल्चर ह्या विषयापैकी कुठलाही विषय केमिस्ट्रीच्या ऐवजी रिप्लेस करता येतो. परंतु मराठी, हिंदी आणि जागृती हे विषय विद्यार्थ्याचे असतील, ह्या विषयामध्ये त्या स्टुडंटला जास्त मार्क असतील तरी हे विषय रिप्लेस करता येत नाही. इथपर्यंत समजलं? ओके. हे झालं इंजिनिअरिंगचं. इंजिनिअरिंग विषयी आता बघू आपण फार्मसी. फार्मसीमध्ये PCB फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 विषय असतात. 3 विषयाचे 300 मार्क. ओपन कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर इथे सुद्धा त्याला 300 पैकी 135 मार्क सीईटी सेलच्या कॅप राऊंड प्रोसेससाठी गरजेचे आहेत. यापेक्षा 1 मार्क कमी असला तर 134 मार्क सुद्धा 134 मार्कने सुद्धा इथं त्याला एलिजिबिलिटी मिळू शकते. हे झालं ओपन स्टुडंट. आता SC, ST, OBC
SEBCEWSPWD ह्या कॅटेगरीच्या स्टुडंटला सुद्धा 300 पैकी 120 मार्क किंवा 119 मार्क एलिजिबिलिटीसाठी गरजेचे आहे. जर समजा ग्रुपिंग मार्क ऍडजस्ट होत नसतील तर इथे फक्त समजा बायोलॉजीच्या ऐवजी मॅथ हा विषय फक्त रिप्लेस करता येतो. इथं जास्त विषय रिप्लेस करता येतो. हे झालं इंजिनिअरिंग आणि फार्मसी. इंजिनिअरिंग आणि फार्मसी याच्या कॅप्रॉन प्रोसेसच्या ऍडमिशन विषयी 12वीचे मार्क्स जास्त मॅटर करत नाही. इथे ग्रुपिंग मार्क मॅटर करतात. आता हे झालं ऍडमिशन विषयी. विद्यार्थी 4 वर्षाची डिग्री, फार्मसी डिग्री किंवा इंजिनिअरिंग डिग्री घेऊन बाहेर पडतो आणि ज्यावेळेस काही कंपन्या प्लेसमेंटसाठी येतात त्यावेळेस काही कंपन्या 12वीचे मार्क जे स्टुडंट आहेत ज्यांना 12वीमध्ये 60% वर मार्क अशा स्टुडंटची लिस्ट मागतात. काही कंपन्या 65 ते 70% च्या वर जे विद्यार्थी आहे अशा विद्यार्थ्यांची लिस्ट मागतात. पण हे सगळ्याच ठिकाणी सारखं नसते. सगळ्याच कंपन्या 60% मार्क्स ची अट लावत नाही. काही कंपन्या 60% मार्क्सची अट लावते, काही कंपन्या 65 ते 70% मार्क्सची अट लावते आणि काही कंपन्या कुठलीच अट सुद्धा लावत नाही. विद्यार्थी मित्रो, मी जे सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असल्यास कमेंट बॉक्समध्ये ही माहिती मला समजली अशी कमेंट करा. ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कारण हे चॅनल फक्त माझं नाही, हे चॅनल तुमचं आमचं सर्वांचं आहे. धन्यवाद.